शहरातील उपनगर भागात असलेल्या गुलमोहर रोड आणि पारिजातक चौकात वाढलेल्या अतिक्रमणाबाबत आमदार संग्राम जगताप चांगलेच आक्रमक झाले आहेत। महापालिकेत आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती। मात्र आयुक्तांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। या भागात महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता काही जिहादी लोकांनी हे अतिक्रमण केलं असून या ठिकाणी अनधिकृत व्यवसाय सुरू करून दहशतीचं वातावरण निर्माण करत असल्याचं संग्राम जगताप यांनी म्हटलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये या एक मोठं उपनगर असणारा गुलमोहर रोडचा परिसर, तिथे पारिजात चौक आहे आणि त्या चौकामध्ये आपण जर पाहिलं तर तिथं काही जातीय ध्रुवीकरण त्या ठिकाणी निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळालं। काही विचित्र लोक म्हणजे जिहादी लोक तिथं अगदी सकाळी पहाटेपासून म्हणजे तिथं अगदी संपूर्ण हिंदू परिसर आहे आणि तिथं कुठेतरी हे लोक येणार, जाणीवपूर्वक तिथं ठरवून यायचं की ते आदल्या दिवशीच ठरवतात की आपल्याला हळूहळू या ठिकाणी जमायचं आणि ग्रुपवर त्यांचे मेसेज चालू होतात आणि मेसेज सुरू झाले की ते त्यांचा एक हळूहळू अजेंडा असतो की त्या ठिकाणी आपली लोकवस्ती वाढली पाहिजे आणि म्हणून ते आल्यानंतर कुठंतरी एकत्र आल्यानंतर आपल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं, ते हळूहळू त्यांची लोकवस्ती वाढण्याचा प्रयत्न हा ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। तशाच प्रकारे त्यांनी गुलमोहर रोड मागच्या काही वर्षांमध्ये टार्गेट केलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे तिथं लोकवस्ती त्यांची वाढत गेली। जिथं मस्जिद नव्हती तिथं मस्जिद उभारली गेली आणि तिथं आता त्या भागामध्ये देखील चौकामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात इल्लीगल व्यवसाय, इल्लीगल जागा कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेची परवानगी नाही, काही नसताना सुद्धा त्यांनी तिथे व्यवसाय सुरू केले, काही लोकांना भाड्याने दिले आणि तिथं अनधिकृत प्रकार तिथं अनेक वेळेला घडत असताना पाहायला मिळाले। त्यामुळे आम्ही आयुक्तांना देखील अनेक लोकांनी ते निवेदन दिले, नागरिकांनी मागणी केली, सोशल मीडियातून त्यांनी काही लोकांनी मेसेज पाठवले ते पाडा काढा, पण आज त्याच्या विरोधामध्ये आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं आणि आयुक्तांनी तिथं खबरदारी घेतली आणि तिथं पाडण्याच्या सूचना देखील दिल्या आणि ते काम सुरू झालेलं आहे।